सोबत राहत असताना अनेक कालावधी पुढे निघून जातो आहे. तो सुदर्शन मात्र सात्विक वृत्तीचा, जो कायमस्वरूपी उठता बसता त्या भगवतीला वंदन करायचा. उठता बसता वंदन आहे आणि त्यामुळे त्या संपूर्ण सुदर्शनाला त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या होत्या. वंदन भक्तीमुळे एक दिवस आई भगवती त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि त्या आई भगवतीने त्याला आशीर्वाद दिला. हे सुदर्शना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ऐक, तू जेव्हा जेव्हा मला आवाज देशील त्या वेळेस मी तुझ्यासाठी प्रकट होईल, कारण हेच वंदन भक्तीचं साध्यत्व आहे. जेव्हा जेव्हा आवाज देऊ तेव्हा तेव्हा भगवंत प्रकट होणार आहे, पण त्याआधी वंदन भक्ती करणं गरजेचं आहे. ही वंदन भक्ती वारंवार करावी, जसं त्या स्वतः सुदर्शनाला आई भगवती प्राप्त झाली त्या पद्धतीने जर आपण श्री विठ्ठलाला स्मरणाद्वारे हृदयामध्ये बसवलं, सातत्याने त्याचं स्मरण केलं, स्मरण झालं असता त्याला वारंवार वंदन केलं, तर तो भगवंतही आपल्याला प्राप्त होऊ शकतो या वंदन भक्तीच्या माध्यमातून. म्हणून तर आमचे साधू संत वारकरी संप्रदायातील अनेक मंडळी म्हणतात ना, दररोज आपण म्हणतो, घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, डोळ्याने पाहीन रूप तुझे, घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन चरण, वंदीन चरण, वंदीन चरण. घालीन लोटांगण वंदीन चरण. आपण दररोज म्हणतो ना, आरती समाप्त झाली की आम्ही हेच म्हणतो, घालीन लोटांगण आणि वंदीन चरण, कारण हाच मुख्य भाव हा मनुष्य प्राण्याचा आहे. मनुष्य प्राणी मूळतः नम्रता प्रिय, मूळतः सात्विक आणि मूळतः भजनशील असणारा हा मनुष्य प्राणी, जो वारंवार भगवंताच्या भगवतीच्या चरणावर वंदन करतो. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, या ज्ञायानिशी आपण सर्वत्र भगवंत मानून अंतकरणापासून नतमस्तक होऊया, वंदन करूयात, आणि तेही घरातल्या दोघांनिशी. हे मात्र विसरायचं नाही. एकदा सगळ्यांनी हात जोडा बरं. हात जोडून एकदा मनोभावी त्या भगवंताचं स्मरण भक्तीद्वारे आपण मनापासून वंदन करीत असताना जी आपण कालची भक्ती पाहिली, अर्चन भक्ती, त्या भक्तीमध्ये, अर्चन भक्तीमध्ये जे आपण सर्वेश्वर पूजन पाहिलं किंवा मानसिक पूजन पाहिलं, त्याद्वारे आपण इथं भगवंतच आहे असं म्हणून एकदा मनाभावे एकदा वंदन करूया. जेव्हा आम्ही वंदन करतो ना, तेव्हा आमचं मस्तक हे खाली झुकतं, आणि खाली झुकलं की समजावं हीच मस्तकाची शोभा आहे. मस्तकाची शोभा ही दुसरी काहीच नाही हो. मस्तकाची शोभा हीच आहे खाली झुकणं. ह्या मस्तकाचा स्वीकार कोणीच करत नाही. हे मस्तकाचा स्वीकार भगवंत आपल्या चरणावर करतात. एकदा एक राजा आपल्या स्वतःच्या प्रधानासमोर एका फकीराच्या चरणावर नतमस्तक झाला. नुसता नतमस्तक नाही झाला, फक्त हात जोडले नाही, असं वंदन केलं नाही, तर मस्तक ठेवून वंदन केलं. प्रधानाचा थोडा अहंकार भाव जागृत झाला आणि प्रधान राजाला म्हणतोय, राजा तुम्ही कोण आहात? या संपूर्ण राज्याचे राजे, आणि तरी सुद्धा तुम्ही एका फकीरासमोर वंदन करता.
अहो तो फकीर आहे फकीर, जो रस्त्याने फिरतो, आणि तुम्ही महालामध्ये राहणारे राजे, तुम्ही वंदन का केलं? राजा म्हणतात याचं उत्तर मी तुला देईल, पण त्याकरता एक काम कर, एक हत्तीचं शिर घेऊन ये, एक हरणाचं शिर घेऊन ये, आणि एक मनुष्याचं शिर घेऊन ये. तीनही शिर घेऊन आला. आता पूर्वी मिळणं काही अवघड नव्हतं, कारण बंदी नव्हती ना. आता प्राण्यांना मारण्याकरता बंदी आहे, आणि ते उत्तम आहे, कारण प्राणी कोण आहे हो? प्राणी सुद्धा भगवंत रूप आहे. जसा जीव आपल्यामध्ये तसा जीव त्या प्राण्यामध्ये आहे, हे आपण जाणलं पाहिजे. तेव्हा बंदी नव्हती. राजाचा आदेश होता मस्तकाना, म्हणून राजाच्या आदेशाद्वारे तिथे 3 मस्तक उपस्थित केले गेले. कोणाकोणाचं? हत्तीचं, हरणाचं आणि मनुष्याचं. मनुष्याचं मस्तक माहितीये ना, अशी पांढरं पांढरं असतं, बरोबर, चित्र डोळ्यासमोर आणा, ज्याला कवटी असं म्हटलं जातं, बरोबर ना. एखादा मनुष्य गेला, अग्निदान विधीच्या वेळी जे जोरात वाचतं ना, तेच हे मस्तक. ते मस्तक आणलं गेलं. राजाने सांगितलं, प्रधानजी माझ्या समोर नका ठेवू, हे 3ही मस्तक घ्या आणि बाजारात जा. प्रधानाने आदेश मान्य केला. 3ही मस्तक घेतले, एका पेटीमध्ये ठेवले, बाजारामध्ये उभे राहिले आणि सांगितलं, या हत्तीचं मस्तक, हरणाचं मस्तक, माणसाचं मस्तक, सांगा कोणतं मस्तक पाहिजे, ते मस्तक मिळेल. स्वतः प्रधानजी तिथे उभे आहेत. प्रधानजी मस्तक विकत आहेत. सगळ्यात पहिलं गिराईक लागलं कोणाला? माणसाच्या मस्तकाला. सर्वात प्रथम गिराईक लागलं हरणाच्या मस्तकाला. हरणाचं मस्तक विकले गेलं. आता एक मनुष्य आला, हरणाचं मस्तक आहे का? नाही, हरणाचं नाही. मग कशाचं मस्तक आहे? म्हटले माणसाचं मस्तक घ्या. नको रे बाबा, म्हटले माणसाचं मस्तक म्हणजे काय माहितीये का? धोका. ते चित्र पाहिलंय का आपण, जिथे काहीतरी इलेक्ट्रिकचा शॉर्ट सर्किट होऊ शकतो, जिथे धोकादायक अवस्था आहे, तिथे माणसाची अशी कवटी दाखवलेली असते आणि असे 2, बरोबर ना, चित्र डोळ्यासमोर. नको रे बाबा, ते माणसाचं मस्तक नको, ते हत्तीचं मस्तक दे, कारण हत्तीच्या मस्तकाला फार मोठी मागणी. ते हत्तीचं मस्तक दे, ते माणसाचं मस्तक नको. प्रधानजी दिवसभर तिथे उभे राहिले, पण माणसाच्या मस्तकाला गिऱ्हाईक लागलं. प्रधानजीने ते माणसाचं मस्तक घेतलं, पुन्हा राजाकडे आले. राजा, आलो मी, सांग काय झालं? प्रधानजी सांगतायत, अहो सर्वप्रथम हरणाचं मस्तक गेलं, त्यानंतर हत्तीचंही मस्तक गेलं, आणि माणसाचं मस्तक हे काय परत आणलं? रस्त्याने प्रेत यात्रा सुरू आहे, आणि प्रेत यात्रा सुरू असताना अचानकपणे त्यांची पत्नी ओक्साबोक्शी रडते आहे. एक साधू येत आहेत, म्हणून साधूला वंदन केलं. साधूला वंदन केलं, आणि त्या वंदनाचं फळ काय मिळालं? ज्ञानोबाराय विचारतात, का रडते आहेस? माझे पती निघून गेले. काय नाव आहे पतीचं? माझ्या पतीचं नाव आहे सच्चिदानंद. अरे जे मस्तक कोणीच घेत नाही ना, तेच मस्तक साधू संत आपल्या चरणावर ठेवून घेतात, म्हणजे किती मोठा त्यांचा अधिकार आहे. जे मस्तक कुठेच विकल्या जात नाही, ते मस्तक साधू संत मान्य करून घेतात. खरं तर या मस्तकाची मुख्य भूमिका असं आभूषण म्हणजे फिरवणं नाही, ते मस्तक कशा करता आहे? संतांच्या चरणावर आणि भगवंताच्या चरणावर नतमस्तक होण्याकरताच आहे. मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या, ह्या वारकरी संतांच्या, ह्या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, संतांच्या
करी संतांच्या. म्हणून हे मस्तक पायावर ठेवलं गेलं पाहिजे. हेच मस्तकाचं आभूषण, हेच मस्तकाचं भूषण आहे. हे मस्तक नतमस्तक व्हावं, वारंवार याद्वारे वंदन घडावं, वारंवार हे खाली झुकलं जावं. यातच या मस्तकाची सार्थकता आहे, जी साधू संतांनी करून घेतली, जी द्रौपदीने करून घेतली, जी त्या मुलीने, राजाच्या मुलीने करून घेतली. अशाच पद्धतीचं आपण देखील वंदन भक्ती केली पाहिजे. वंदन भक्ती म्हणजे मनोभावे केलेला नमस्कार म्हणजे वंदन. खरं तर आजची ही 6व्या क्रमांकाची भक्ती आपण पाहत आहोत. आपण सुरुवातीपासून वंदन म्हणजे काय, 4 भक्त भगवंताची भक्ती कशा पद्धतीने करतात त्यामध्ये आपण अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4ही भक्त पाहिले, जे कशा पद्धतीने भक्ती करतात. भगवंताला सगळ्यात प्रिय भक्त कोणता हेही आपण पाहिलं. कोणता भक्त प्रिय आहे देवाला? ज्ञानोत्तर ज्ञानी भक्त हा सर्वात प्रिय आहे, हे आपण पाहिलं. नवे तर भगवंताद्वारा जर आपण सातत्याने भक्ती केली आणि ती वंदन भक्ती जर मूळतः केली तर आयुर्विद्या यशोबलम कशा पद्धतीने प्राप्त होतं हे आपण पाहिलं. यश प्राप्त झालं राजा युधिष्ठिराला, ज्यांनी वंदन केलं. बल प्राप्त झालं अनेक जणांना, त्यामध्ये बरीच नावं येतात. त्यामध्ये भीमदादांचंही नाव घेतलं जातं. ज्या भीमदादांनी वारंवार वंदन केलं त्या भगवंताला, त्यांच्या अंगातील बळ सामर्थ्यही अधिकच वाढलं गेलं. त्याचप्रमाणे यश मिळालं युधिष्ठिराला, बळ मिळालं बळीवान दादांना. नवे तर आयुर वाढलं ते सच्चिदानंद बाबांचं. कशा पद्धतीने? जेव्हा रस्त्याने प्रेत यात्रा सुरू आहे आणि प्रेत यात्रा सुरू असताना अचानकपणे त्यांची पत्नी ओक्साबोक्षी रडते आहे. एक साधू येत आहेत म्हणून साधूला वंदन केलं, साधूला वंदन केलं आणि त्या वंदनाचं फळ काय मिळालं? ज्ञानोबाराय विचारतात, का रडते आहेस? माझे पती निघून गेले. काय नाव आहे पतीचं? माझ्या पतीचं नाव आहे सच्चिदानंद. सत चित आनंद यांना कुठे मरण असतं का? आवाज दिला, सच्चिदानंद बाबा उठा. सहज पत्नीने वंदन केलं आणि काय झालं? तिचे पती पुन्हा एकदा उठून बसले. हे वंदन भक्तीचं महात्म्य आहे. आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबांचं, आयुष्य वाढलं 5ही पांडवांचं. द्रौपदीने वंदन केलं नसतं तर निष्पांडव पृथ्वी झाली असती, म्हणून आयुष्य वाढलं. वंदनाच्या माध्यमातून हे भूषण आपण कसं मिरवू शकतो हेही मी आपल्या सगळ्यांना आजच्या कथेच्या माध्यमातून सांगितलं. म्हणून वंदन भक्ती ही जगातील सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली की जी नम्रताद्वारे आपल्या समोर प्रकट होते आहे. नम्रता ही जगातील सर्वश्रेष्ठ आभूषण आहे. ज्याच्या जवळ नम्रता आहे समजावं त्याने सगळं काही प्राप्त करून घेतलं, आणि ज्याच्या जवळ नम्रता नाही समजावं जीवनामध्ये काही येऊन उपयोगच झाला नाही. नम्रतेद्वारे आपण पाहिलं की तो ईश्वराला, त्या भगवंतालाही आकळून घेऊ शकतो. ही आहे नम्रता. आणि म्हणून लाखो वारकरी आमचे वारी करता जातात, असंख्य लोक असतात, पण त्यांच्या अंगामध्ये एवढी नम्रता असते, एवढी नम्रता असते, प्रत्येकाला माऊली हा शब्द बोलला जातो. माऊली 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 नावाचा जिजेकार होतो. माऊली नामामध्ये सर्वत्र नाहून जातात आणि एकमेकांच्या पाया पडतात, आणि पाया पडित असताना जणू तो भगवंतच आहे असं म्हणून त्याला शरण जातात. पण तेवढ्यावर थांबत नाहीत बरं. 1, 2, 3 असे टप्पे पार करत असताना आळंदी, सासवड, जेजुरी असं पुढं जात असताना प्रत्येक ठिकाणी जो दिसेल त्याला वंदने. कारण भगवंत कोणत्या रूपात येऊन जाईल सांगता येत नाही. कधीतरी असं होतं, आमच्या द्वारात येणारा एखादा भिक्षुक हा भगवंत असतो, पण आम्हाला माहित नाही. आम्ही अवहेलना करतो त्याची, आणि अवहेलना करून त्याला पळवून लावतो, पण आम्ही त्याला वंदन करत नाही. हात जोडून सांगते,
त्याच्या ताटामध्ये आम्हाला 1 रुपया नाही टाकता आला तरी चालेल, पण त्याची अवहेलना करू नका. फक्त हात जोडून त्याला नमस्कार करा. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काही नाही दिलं ना तरी सुद्धा नम्रताच आम्हाला सगळं काही देऊन जाते. समोरच्या व्यक्तीला आमच्याकडून दुसरं काही अपेक्षित नसतं. जर एखादा व्यक्ती क्रोधी झाला, दुसऱ्याने नम्रता धारण करा. काय होईल? क्रोधाचा क्रोध वाढेल का कमी होईल? कमी होईल ना. एखादा क्रोधी असेल तर क्रोधाच्या समोर आम्ही जेव्हा असं नतमस्तक होतो त्याचा क्रोध शांत होतो. पण या कलियुगामध्ये उलट होतं. जर एखादा क्रोधी असेल तर त्याच्या समोरचा दुप्पट क्रोधी होतो आणि मग कलह वाढतो. आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्यापेक्षा मोठे आई वडील आपल्या कुटुंबामध्ये असतील, सासू सासरे जर आपल्या कुटुंबामध्ये असतील, जर थोरले दीर जाऊबाई आपल्या घरामध्ये असतील, तर कुटुंबामध्ये प्रत्येकाने वंदन करणं गरजेचं आहे. जेव्हा कुटुंबातला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वंदन करतो, त्याच्या अंतरंगातील मत्सराची भावना कमी होते, द्वेषाची भावना कमी होते आणि हा नम्र होतो आहे का, याचा अर्थ असा की त्याचं मन अंतकरण सात्विक आहे, म्हणून वंदन केलं जात आहे. याद्वारा तो मनुष्य अगदी क्रोधा अवस्थेतून बाहेर येऊ शकतो. म्हणून कुटुंबामध्ये सुद्धा वंदन करणं गरजेचं आहे. या 21व्या शतकामध्ये दुसरं नाही काही शिकलात तरी चालेल. दुसरी कुठली भक्ती जर आत्मसात करणं जर कठीण वाटत असेल, म्हणजे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती करता मांडी घालून एका जागेवर बसावं लागेल, एकाग्र मनाने श्रवण करावं लागेल. नसेल शक्य होत. कीर्तन भक्तीमध्ये हातामध्ये चिपळ्या घेऊन, पायामध्ये घुंगरं बांधून किंवा ताल धरून, या गळ्यामध्ये विणा घेऊन त्या भगवंताच्या नामाचं गुणगान करून कीर्तन करणं नसेल शक्य होत तरी चालेल. जर जागृती, सुश्रुती, स्वप्ने अवस्थेमध्ये त्या भगवंताचं स्मरण नसेल होत तरी ठीक आहे, तरी चालेल. ऐका, जर आम्हाला सर्वत्र भगवंत आहे अशाद्वारे जर आम्ही फक्त वंदन करायला शिकलो ना तरी सुद्धा पुष्कळ आहे. तरी सुद्धा पुष्कळ आहे की सर्वत्र भगवंत आहे, जास्त काहीच करायचं नाही हो. फक्त वंदन करायचं, मनाभावी वंदन करायचं. नवविधा भक्तीच्या संपूर्ण अधिकारी या गोपिका आहेत, ज्यांनी तन मन धन सर्व काही भगवंताला अर्पण केलं. काया वाचा मनाद्वारे भगवंताला या सगळ्या गोपिका शरण गेल्या आणि त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. कारण या गोपिका त्या गोपिका नव्हत्याच हो, त्या आधीच्या अवतारातल्या महर्षीच होत्या, ज्यांनी या नवविधा भक्तीद्वारे भगवंताला प्राप्त करावं म्हणून गोपिका व्रत धारण केलं. वाचेद्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहणं म्हणजे काय? तर देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहणं म्हणजे वंदन करणं तर आहे ना. क्षणभर उभं कोण वंदन करा आणि जमलंच तर भावानिशी करा. काय होईल? त्याने मुक्तिचारी साधलिया, चारही मुक्ती प्रदान केल्या जातील फक्त वंदनाच्या माध्यमातून. फक्त क्षणभर उभं राहायचं आणि वंदन करायचं. याचा दुसराही अर्थ आपल्याला लावता येतो की शरीरानिशी न राहता मनानिशी उभं राहा आणि वंदन करा, तरी सुद्धा चारही मुक्ती प्रदान होतील. या वंदन भक्तीला श्रेष्ठ भक्ती याच करता सांगितली. नवविधा भक्ती श्रेष्ठ आहेच, पण अत्यंत सोपी असणारी भक्ती ही वंदन भक्ती आहे, ज्यात जास्त काहीही करण्याची गरज नाही. फक्त हात जोडून उभे राहिले तरी सुद्धा सगळं काही प्राप्त होईल. म्हणून आजच्या कथेमध्ये आपण नवविधा भक्तीतील 6व्या क्रमांकाची भक्ती म्हणजेच वंदन भक्ती आपण पाहिलेली आहे. उद्याची भक्ती आहे दास्य भक्ती. खरं तर या भगवंताच्या निगडीत असणाऱ्या या सगळ्या भक्ती आहे. वंदन करण्याकरता भगवंत समोर असणं किंवा भगवंताची प्रतिमा असणं किंवा चराचर सृष्टीतील निर्गुण निराकार असणारा परमार्थ जाणणं हे गरजेचं आहे. याद्वारा आपण वंदन करू शकतो. पण त्याच पद्धतीने दास्य भक्ती सुद्धा श्रेष्ठ सांगितली गेली.
त्या दास्य भक्तीचं श्रेष्ठत्व काय आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना श्रवणानंद घेता येणार आहे. खरं तर 9 प्रकारच्या 9 भक्ती ही जणू काही पर्वणीच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे.